30 ते 35 जागा येतील, म्हणजे 28 ते 35च्या दरम्यान जागा येईल, ठीक आहे. आणि हेच वातावरण पूर्ण जवळपास जास्त येऊ शकते असं वातावरण मला इथं पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर दिसलं. आणि माढा मतदारसंघात भरभरून मतांनी धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील असं मला चित्र आल्यानंतर दिसलं. तसं सेम टू सेम वातावरण इकडं आहे. महाराष्ट्रातला सगळ्याच गोरगरीब जनता ज्यांच्यावर अन्याय झाला, ठीक आहे, अन्नधान्यावर GST लावणारं हे सरकार आहे. उद्योगपत्याची कर्जमाफी करणारं सरकार आहे, पण शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकत नाही. आणि निव्वळ फोकणाड्यात आणणारं हे सरकार लोकांच्या 10 वर्षानंतर लक्षात आलं ही जमेची बाजू आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मला वाटते इथून 30 ते 35 जागा येतील, म्हणजे 28 ते 35च्या दरम्यान जागा येईल, ठीक आहे. आणि हेच वातावरण पूर्ण जवळपास जास्त येऊ शकते असं वातावरण मला इथं पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर दिसलं. आणि माढा मतदारसंघात भरभरून मतांनी धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील असं मला चित्र आल्यानंतर दिसलं. सर, आपण भाषणात बोलताना दाढीवाला बाबा म्हणून उल्लेख केला, त्यांचं नाव घेतलं नाही, याच्या पाठीमागे काय काय? ते BJP आहे, सत्तेत आहे, ते काही करू शकते, ठीक आहे. मग दाढीवाला म्हणलं तर मी माझ्या गावचा दाखवू शकतो त्यांना. म्हणजे तुम्हाला पण भीती आहे म्हणायचं? तेवढी ठीक आहे. ते काय इथं कोणाला सोडून नाही राहिले, एवढ्याले मोठाले लोक जेलमध्ये टाकायच्या तयारीत आहे, तर मग आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून सेफ राहिलेलं बरं. आज मोदी महाराष्ट्रात एवढ्या प्रचंड सभा घेत आहेत. आज सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या 2 सभा झाल्या, याकडे कसं पाहताय? नाही, सभा घ्यायला लागेल ना, सभा घेतल्याशिवाय. आणि सभेत तुम्हाला सांगतो 500 रुपयाने माणूस यायला तयार नाही. म्हणजे एक स्कॉर्पिओ भरून आणण्यासाठी 10,000 रुपये त्या माणसाचा रोज आणि 5,000 रुपये गाडीचे, अशी 15,000 रुपयानं गाडीनं आणून राहिली ते सध्या. तरी लोक यायला तयार नाही आहे. तुम्ही त्याची कंडिशन समजून घ्या. म्हणजे त्यांच्या मनात भीती आहे, महाराष्ट्र धोक्यात आहे. हो, धोक्यात आहे. आणि 2-3 राज्य असे पलटले तर विषय खतम आहे त्याचा. अशी कोणती राज्य आपल्या नजरेत आहेत? बिहार आहे, परिवर्तन करू. बिहार आहे, बिहार. त्याच्यानंतर ममता बॅनर्जीचं उडीसा, महाराष्ट्र, कर्नाटक असे काही राज्य आहे जे पलटण, आंध्र प्रदेश पुन्हा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही राजकारणात एंट्री घेतली, शरद पवारांना का म्हणून तुम्ही अप्रोच झाला? त्याच्यामागं अनेक कारणं आहे. आणि एक विशेष कारण म्हणजे असं आहे का मी लोकसभेचा उमेदवार होतो, मला सीट जवळपास भेटणारच होती, पण बऱ्याचशा गोष्टी न भेटल्यामुळे शिकायला भेटल्या. आणि माझ्यापाशी पैसेही नव्हते, हे मेन कारण होतं निवडणूक लढण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, मी उभं राहिलो असतं तर मी जे मोदीच्या विरोधात मागच्या 5 वर्षापासून 4 वर्षापासून बोलून राहिलो, आणि मी उभं राहिलो असतो तर मीच इंडिया अलायन्सची एक सीट पाडली असती. कारण मला मतदान करणारा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच गट असता, आणि 2-2.5 लाख मतदान घेऊन सीट पडली असती तर लोकांनी तिकडूनच मला म्हणलं असतं का बा ह्या साला मोदीच्या विरोधात बोलते आणि यानं सीट पाडली. म्हणून या देशावर, या देशाचं संविधान धोक्यात होतं, या देशाचे शेतकरी धोक्यात आहे, या देशाचे बेरोजगार युवकाचं भवितव्य धोक्यात होतं. म्हणून ती मी माघार घेतली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणि साहेबांनी 2-4 मीटिंगमध्ये मला ओळखलं का हे ठीक आहे, चांगला मुलगा आहे आणि भविष्यात ठीक आहे पार्टीसाठी कामी येऊ शकते त्याचं, ठीक आहे. आणि माझ्याही फ्युचरचा त्यांनी विचार केला म्हणून मी पार्टीत. आज तुम्ही स्टार प्रचारक आहात, भविष्यात उमेदवार म्हणून दिसताल का महाराष्ट्रात? असू शकते काय.